जबाबदारी घेतली होतीस ना? हो अगं हे काय पूजा करण्यासाठीच तर आले. वेळ बघ, ब्रह्ममुहूर्त टळला आणि तुला नाही जमणार आहे तर तसं सांगायचं ना. निशिता, तुझं घड्याळ जरा पुढे आहे का? नाही म्हणजे ब्रह्ममुहूर्त 5 वाजता संपतो आणि 5 वाजायला अजून 15 मिनिट बाकी आहे. काहीही बोलू नकोस. ब्रह्ममुहूर्त तर बघशील जरा. अगं तुला कुटुंबाची काळजी आहे बघून मला खरंच खूप बरं वाटलं. पण टेन्शन घेऊ नकोस निशी. जोपर्यंत हे व्रत संपत नाही ना तोपर्यंत मी ब्रह्ममुहूर्त टळू देणार नाही. आता पूजा करून घेते पटकन, नाही तर तुमच्याशी गप्पा मारण्याच्या नादात ब्रह्ममुहूर्त टळायचा. आले का ताई? झालंय? समाधान झालंय तुझं? स्वतःच्या कुटुंबापेक्षा तारिणी कशी चुका करते हे दाखवणं जास्त महत्वाचं वाटतं ना तुला? बोल. नाही नाही ताई, तसं नाहीये. तसं नाहीये मग कसं आहे निशिता? तुला जर खरंच कुटुंबाची काळजी असती ना तर तारिणीला उठवायला गेली असतीस तू, पण तू ते केलं नाहीस. ही पूजा आपल्या घरासाठी किती महत्वाची आहे हे तुलाही माहिती आहे, पण ते न करता सगळ्यांना गोळा केलंस आणि तमाशा केलास. आणि पद्मिनी काकू, तुम्हाला माहिती आहे ही कशी आहे, तरी तुम्ही तिच्यावरच विश्वास ठेवलात. तुम्हा दोघा बहिणींमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत हे मला चांगलं माहिती आहे, पण तुमचे प्रॉब्लेम्स तुमच्या घरात ठेवायचे. खांडेकरांच्या घरात तुमचे प्रॉब्लेम्स आणायचे नाही. खांडेकरांच्या घरात प्रत्येक माणूस एकमेकांना सांभाळून घेतो आणि तू सुद्धा तेच करायचेस. एकमेकांच्या चुका दाखवण्यापेक्षा त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा सगळे. या दोघी बघा किती छान राहतात एकमेकांबरोबर, तसं तुम्हाला राहता येणार नाहीये. आणि मी शेवटची वॉर्निंग देते तुला निशिता, यापुढे जर तू घरातल्या कोणावरही आरोप केलास किंवा घरातली शांतता भंग करायचा प्रयत्न केलास तर तू आहे आणि मी आहे. कळलंय? मम्मा, ते नेहमी तुझ्यामुळे तोंडावर पडते मी. यापुढे जसं वागलीस ना तर कौशिकीचं माहित नाही, पण मी तुला चांगलीच अद्दल घडवेन. ईशा, तू दुधात जायफळ टाकलं होतंस की नाही? कोर्स ते जायफळ कदाचित डुप्लिकेट होतं. कशी काय उठली? काय झालं असेल? मी सांगते ना. तरी मला संशय आलाच. मला फोन आलाय असं सांगून मला तिथून पळवून लावत होतीस काय?